महाड नगर परिषदेतला गोगावले विरुद्ध जगताप संघर्ष हा महाडच्या आधुनिक राजकारणातील सर्वात महत्त्वाचा राजकीय अध्याय आहे. गोगावले विरुद्ध जगताप हा महाड नगर परिषदेतील न संपणारा संघर्ष आहे. महाडच्या स्थानिक राजकारणात गेली अनेक दशके दोन प्रमुख नावांभोवती समीकरणं फिरली, ती म्हणजे माणिकराव जगताप आणि भरत गोगावले. दोघांची राजकीय शैली, नेतृत्व आणि जनाधार वेगवेगळा असला तरी महाडच्या राजकारणात त्यांच्या संघर्षाने दिशा ठरवली जाते. माणिक जगताप यांनी महाड नगर परिषदेवरती सत्ता कधीच गमावली नाही. कोणत्याही लाटांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेसला धोका निर्माण झाला तरी नगर परिषदेची सत्ता जगतापांनी एकदाही हातातून जाऊ दिली नाही. भरत गोगावले यांनी महाड विधानसभा, तालुका आणि कोकणातील राजकारणात आपली ठसठशीत ओळख निर्माण केली. महाडमध्ये त्यांचा जनाधार, ओळख आणि नेतृत्व वर्षानुवर्षे वाढत गेले, हे निर्विवाद आहे. परंतु नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये जगतापांनी उभा केलेला काँग्रेसचा किल्ला कधीच गोगावलेंना भेदता आला नाही. त्यामुळे एक स्पष्ट होतं, विधानसभेवर गोगावले यांचा प्रभाव आहे तर महाड नगर परिषदेवर जगताप यांचं वर्चस्व होतं. दोघांचे स्वतंत्र जनाधार होते, पण नगर परिषदेच्या पातळीवर गोगावलेंनी कितीही शक्ती लावली तरी जगताप यांना हरवणे त्यांना शक्य झाले नाही.